नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की राहू आणि केतूचा प्रभाव आपल्या आयुष्यात कसा होतो ते. त्या अगोदरनं आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, सगळ्यात अगोदर आहे ना राहू आणि केतू. आता मी तुम्हाला छोटीशी एक कहाणी सांगते. समुद्र मंथनाची ही कहाणी आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड, नाही माहिती असेल तर हे शॉर्टमध्ये तुम्ही ऐकू शकता. तर काय झालं ना, आता समुद्र मंथन जेव्हा देवतांनी जिंकलं त्याच्यानंतर आहे ना अमृत हे सगळ्या देवांमध्ये वाटण्यात आलं. सूर एक जागेवरती उभे होते आणि देवता एक जागेवरती उभे होते आणि देवतांना विष्णूजी सगळ्यांना अमृत वाटत होते. जेव्हा विष्णूजी देवतांना अमृत वाटत होते तेव्हा त्यामधला एक असुर हा ह्यांनी देवाचा फॉर्म घेतला आणि देवाच्या जागे तो देवांच्या मध्ये तो जाऊन उभा राहिला. तर देवांच्या मध्ये जेव्हा तो जाऊन उभा राहिला तर जेव्हा त्याला अमृत दिलं गेलं तेव्हा त्यांनी ते प्राशन केलं आणि जसं त्यांनी प्राशन केलं तेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांनी विष्णूजींना सांगितलं की हा असुर आहे करून. विष्णूजींना आला राग आणि विष्णूजींनी त्याचं डोकं आणि शरीर हे जे दोन भाग केले. त्यामुळे आपलं जे डोकं आहे, जी आपली बुद्धी आहे ते राहू आहे. ठीक आहे. राहू कलियुग चालवतो आहे आणि राहूमुळेच खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यात अंधकार आपल्याला दिसतो. ठीक आहे. राहूचा प्रभावच तसा आहे. राहू म्हणजे काय? राहू म्हणजे माया, राहू म्हणजे इल्युजन. राहू तुम्हाला अशा गोष्टींकडे अट्रॅक्ट करेल जी गोष्ट तुमच्यासाठी योग्यसुद्धा नाही आहे. म्हणजे काय, आपल्या मेंटल त्रास देणाऱ्या गोष्टी राहू करवतो. राहू अशा गोष्टी तुमच्याकडून करवेल जे तुम्ही विचार पण नाही केला असेल, जे तुम्हाला एक नेगेटिव्ह लाईफच्या फेजमध्ये घेऊन जातील. ठीक आहे. जर आपली बुद्धी, जर मेंटल हेल्थ आपली बरोबर नसेल तर खूप साऱ्या गोष्टी आपल्या विपरीत घडू शकतात आणि हे सगळं राहूचं काम असतं. जेव्हा राहू आपल्यासाठी व्यवस्थित काम नाही करत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. ठीक आहे. म्हणून राहू आणि केतूची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे कलियुग पूर्ण राहू चालवतो आणि राहूमुळेच कोण रंकमधून राजा बनू शकतो आणि राजामधून रंक हा राहूच बनू शकतो. ठीक आहे. तर आता बघा, राहू जी माया आहे ना, त्या मायेमधून कसं निघावं. जर जितकं जास्ती विचार करत जाल ना की तुम्हाला हे पाहिजे, तुम्हाला ते पाहिजे, आणि तुमचं जर राहू खराब असेल ना, राहू तुम्हाला काहीतरी विपरीतच करायला लावेल. तुमची बुद्धी अशी पालटून जाईल ना की तुम्ही काय करणार होते काहीतरी आणि तुम्ही काहीतरी वेगळंच करायला लागाल. हे आहे राहू ती बुद्धी आपल्याला देतो चुकीचं वागणूक करण्याची, चुकीच्या पद्धतीने काम करण्याची. ठीक आहे. पण हेच राहू जर खूप चांगला असेल तर राहू तुम्हाला अशी बुद्धी देईल की तुम्ही इतक्या साऱ्या सकारात्मक गोष्टी आयुष्यात करायला लागेल जे तुम्ही कधी विचारसुद्धा केलेला नसाल. ठीक आहे. तर आता राहूचे उपाय मी तुम्हाला सांगते. राहूचे उपाय तुम्हाला काय काय करायचे आहेत. 4, 13, 22 ह्या नंबरवरती जन्मलेले व्यक्ती आहेत ते आहेत राहू. त्यांचं मूलांक 4 नंबर आहेत ते आहेत त्यांचा जो प्लॅनेट, रूलिंग प्लॅनेट आहे तो आहे राहू. ठीक आहे. तर आता राहूचे कुठले उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात तुम्ही परिवर्तन आणू शकतात. सगळ्यात अगोदर तुम्हाला ना दुर्गा मातेची या कुठल्या पण शक्तिपीठाची सेवा करायची आहे. ठीक आहे. दुर्गेचं 32 नाव आहेत जे दुर्गा मातेचं तुम्ही नाव घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. ठीक आहे. व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचं टॉयलेट जे आहे ते तुम्ही स्वतः साफ करत जा. ठीक आहे. राहू आहे. त्याच्यानंतर मग डिजिटली बघा, जर तुम्हाला ना सोशली जर काय काम करायचं आहे, तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती शाईन व्हायचं आहे तर तुम्हाला राहूचे उपाय करणं गरजेचं आहे. बिकॉज राहूच तुम्हाला फेम देऊ शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला अजून काय करायचं आहे, राहूचा हा उपाय बुधवारचा तुम्हाला करायचा आहे. बुधवारचा म्हैस आहे ना त्यांना तुम्ही चारा घाला. ठीक आहे. म्हैसीला तुम्ही घास घाला. बुधवारचाच हा उपाय करायचा आहे. बिकॉज बुधवारचा दिवस हा राहूचा पण मानला जातो, हा गणपती बाप्पांचा पण मानला जातो बुधवारचा दिवस. ठीक आहे. तर हे आहेत राहूचे प्रभाव. राहू तुम्हाला रंकमधून राजा बनवू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला हे सगळे उपाय करून तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. एक खुशाल जीवन जगण्याकडे तुमची वाटचाल करा. ठीक आहे.
तर माझा व्हिडिओ हाच होता. मला हेच सांगायचं होतं की राहूचं इम्पॉर्टन्स काय आहे, राहू आपल्या आयुष्यात काय बदल करू शकतात. 9 ग्रहांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये राहूचा मंत्र आहे, तो तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, 9 ग्रहांचं. तर मी आता तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये राहूची कहाणी सांगितलेली, राहूचे उपाय सांगितले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज